आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। परांडा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी? परांडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठ्या अटीतटीत पार पडली। नगराध्यक्षपदी शिवसेनेचे जाकीर सौदागर हे लोकनियुक्त नगरसेवक म्हणून निवडून आले असून पदावर विराजमान झाले आहेत। सौदागर यांच्या गटाला 20 जागांपैकी 8 जागा मिळाल्या असून त्यांना बहुमताचा आकडा ओलांडता आला नाही। जनशक्ती नगर विकास आघाडीने 20 पैकी एकूण 12 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे। त्यामुळे उपनगराध्यक्ष पद हे जनशक्ती नगर विकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे। हे उपनगराध्यक्ष पद जनशक्तीमधील कोणास मिळणार याच्या जोरदार चर्चा सध्या परांडा नगरीत रंगू लागल्या आहेत। उपनगराध्यक्षपदी सर्वपक्षीय आघाडीतील भाजप नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांचे पुत्र समरजित सिंह ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे। तशा पोस्ट देखील सोशल मीडियावर झळकल्या होत्या। उपनगराध्यक्ष पदासाठी कोण कोण इच्छुक असणार, या पदासाठी निवडणूक होणार का, बहुमताने समरजित सिंह ठाकूर यांची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। येणाऱ्या 14 तारखेला नेमक्या कोणत्या घडामोडी होणार, कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार याची मोठी उत्सुकता परांडाकरांना लागली आहे।